आज प्रजासत्ताक दिन आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण जे आपलं संविधान आहे ते तळागाळापर्यंत पोचले, त्याची अंमलबजावणी होते असं वाटतंय, म्हणायला काय हरकत नाही. कारण एका लोककलावंताला आज पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. अख्खं आयुष्य ज्यांचं खडतर गेलेलं आहे आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला, त्याचा वेगळाच आनंद आहे. काय सांगाल, काय खरी भावना आहे आज तुम्हाला पुरस्कार प्राप्त झालेलं कळालेलं असताना काय वाटते नक्की? खूप आनंद होतोय. खरं तर मी केलेल्या 53 वर्षाचं कष्ट आणि त्याला आलेलं हे फळ आहे. माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. त्यांनी केलेले कष्ट, म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की आईबापांकडनं पुण्य घडो व पाप घडो, ते मुलाच्या नशिबी येतं. तसं माझ्या आईवडिलांकडनं जे पुण्य घडलं, जे लोकसेवा घडली, ती माझ्या नशिबी आली आणि मला हा पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्काराच्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी मला विचाराची उंची वाढवावी लागली. मला वैचारिक बैठकीत बसावं लागलं. मला लोकांचे विचार ऐकावे लागले, त्यांचे विचार घ्यावे लागले, ते मांडावे लागले आणि त्यातून रघुवीर खेडकर हा घडला. आणि त्या रघुवीर खेडकरने अनेक असे कामं केली. किती विधायक आहेत. देवळं बांधणे, शाळा बांधणे, वाचनालये बांधणे, व्यायामशाळा बांधणे, रस्ते करून देणे, ग्रामपंचायती बांधून देणे, असे बरेच कामं मी केली. हृदयांचं ऑपरेशन, किडनीचं ऑपरेशन, TB वाल्या पेशंटचा इलाज, ही सगळी कामं मी केली आणि त्याची पावती मला आता मिळाल्याचा आनंद होतो आहे. सोंगाड्या हे पात्र केलं, दाजी हे पात्र तुमचं गाजलं. खरं तर हे पात्र जनरली लोक करताना म्हणजे एवढ्या कॉन्फिडेंटली करणं हसण्याचा विषय आहे असं वाटतं लोकांना. तुम्हाला काय कसं सुचलं हे पात्र करताना, परत हे तुम्ही लोकोपयोगी काम पण केलेत? मुळात ज्यावेळेस पात्र आपण मेकअप करतो आणि त्या पात्राचे कपडे परिधारण करतो, त्यावेळेसच आपण स्वतःला विसरायचं असतं. आणि जे पात्र आहे म्हणजे दाजीबा आहे, तर मी दाजीबा आहे, मी रघुवीर खेडकर नाही. मी दाजीबा आहे आणि मी दाजीबा आहे तर मी दाजीबाचंच काम करणार. दाजीबा कसा बोलला पाहिजे, दाजीबा कसा चालला पाहिजे, दाजीबानी गाणं कसं म्हणलं पाहिजे, दाजीबानी शेजारच्या पात्राशी कसं बोललं पाहिजे, हा सगळा अभ्यास करावा लागतो. त्यावेळेस ते आत्म्यातून निघतं. तसं सहजासहजी कुणाला उभं केलं आणि तो अमुक अमुक काम कर, नाही करू शकत. त्याला त्याच्यात झोकून द्यावं लागतं आणि ते मी केलं. निरीक्षण करावं लागत असेल असे पात्र हे करताना, हे काय सोपं काम नाही आहे. हो. तसंच समाजाचं पण निरीक्षण केलेलं आहे तुम्ही, त्याचाच कुठंतरी हे परमोच्च बिंदू आहे हा पुरस्कार मिळाला आहे. हो, बरोबर आहे ना. मी समाजाचं परीक्षण केलं, मी आत्मपरीक्षण केलं, मी वयस्कर मंडळींमध्ये बसलो, त्यांचे विचार ऐकले, तरुणांमध्ये बसलो, त्यांचे विचार ऐकले. याची सांगड कशी घालायची तरुणांची आणि वयस्कर मंडळींची, अशी सांगड घालण्याचा मी प्रयत्न केला. आणि असे बरेच नवे नवे उपक्रम मी राबवले रंगमंचावर. आणि तमाशात क्लासिकल नव्हतं, ते क्लासिकल आणण्याचा मी प्रयत्न केला. मी क्लासिकल शिकलो 3 वर्ष. नाशिकचे जयकुमार खेले म्हणून आहेत, म्हणजे जे आपले गोपीकृष्ण बाबूजी आहेत, तर त्यांचे ते शिष्य आणि त्यांचा मी शिष्य. तर तो क्लासिकल प्रकार मी रंगमंचावर आणला. तो लावणीत रुचवला, तो गणगवळणीत रुचवला, तो रंगबाजीमध्ये रुचवला आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांना दाखवून दिलं की क्लासिकल असं असतं. कारण क्लासिकलपर्यंत पोचण्याची ग्रामीण लोकांची क्षमता नसते, त्यांना तिथपर्यंत पोचता येत नाही. ते मी त्यांना तिथपर्यंत पोचवलं. त्यातून आध्यात्मिक गाणं, क्या बात. मग आध्यात्मिक गाणं त्यांच्यापर्यंत कसं पोचवायचं, यांना तर धांगडधिंगा पाहिजे. मग त्या आध्यात्मिक गाणं आम्ही आमच्या शैलीतून त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अभंग असतील, गवळणी असतील,
या पारंपरिक गवळणी त्यांना नव्या चाली देऊन त्या गवळणी त्यांच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न केला. तर माझे आदरणीय स्नेही माऊली उर्फ ज्ञानेश्वर उत्पात यांचा मला खूप मार्गदर्शन मिळालं आणि आज तुम्ही त्यांचे पुतणे माझ्या मुलाखतीसाठी आला, हा माझा सोन्याचा दिवस मला वाटतो. खरं तर आजचा आनंदाचा दिवस आहे. पण असे बरेच प्रसंग आहेत की जे तुम्हाला दुःख, त्याला अपमान सहन करावा लागला असेल. कोरोना काळात तुम्ही मागणी पण केली होती, उपासमार होती, सगळ्यांसाठी केली होती. काय असे प्रसंग आहेत, कुठला आठवतोय का? खूप प्रसंग वाईट होते. कलावंत जी मुलगी स्टेजवर एक गाणं 3 वेळा वंसमोर करायची, ती मुलगी धुणं भांडं करायला जात होती आणि हे मला पाहवत नव्हतं. जो कलावंत स्टेजवर टाळ्या शिट्ट्या घ्यायचा, तो कुठंतरी बूट पॉलिश करायचा, कुठंतरी खुरपायला जायचा, हे मला पाहवत नव्हतं. आणि मी ते जवळजवळ 1 वर्षभर कलावंत सांभाळले. माझ्याजवळ 45 तोळं सोनं होतं. ते सोनं मी मोडलं. काही रोकड रक्कम होती माझ्याजवळची, ती मी घालवली आणि 1 वर्ष हे सगळे कलावंत जगवण्याचा मी प्रयत्न केला. माऊलींची आठवण काढली तुम्ही, त्यांची लावणी वाटलं होतं तुम्ही याल, हो, तसं वाटलं होतं का पद्मश्री मिळाल? नव्हतं वाटलं, कारण माऊलींची ती लावणी माझ्या तमाशात होतेच. कारण ज्यावेळेस महोत्सव वगैरे असतो तमाशाचा, जिथं ओरिजिनल तमाशा करावा लागतो, त्या ओरिजिनल तमाशात माऊलींची लावणी होतेच. आणि या पुरस्कारासाठी म्हणलं तर मला वाटतच नव्हतं की मला तो पुरस्कार मिळेल असं. आता दाजी थेट ह्याच्यात जाणार आहेत, राष्ट्रपती भवनमध्ये पुरस्कार घेणार आहेत. काय सांगाल ह्या सगळ्या आपल्या लोककलेसाठी, या सर्व क्षेत्रातल्या लोकांसाठी काय तुम्ही एखादं मागणी ठोस करताल? मी प्रथम त्यांच्याकडे गाड्यांचे टोल माफ करा म्हणून म्हणणार आहे. कारण तमाशाला एका दिवसात 3 जिल्हे बदलावे लागतात. म्हणजे ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, मग तो टोल आम्हाला सहन होत नाही. दुसरं असं की लोककलावंतांना जे मानधन आहे 5,000 रुपये, ते थोडंसं वाढवून मिळावं. कारण 5,000त तो गोळ्या घेणार की जेवणार? कारण ज्यावेळेस वय होतं त्यावेळेस गोळ्या मागं लागतात, दुखणे मागं लागतात. आरोग्य मग अशा वेळेस तो काय करणार? ती एक मागणी मी मागणार आहे. आणि तमाशाचं वगनाट्य जे बंद पडलेलं आहे, 12पर्यंत तमाशा करायचा, 12 नंतर बंद करायचा, तो 2 तास वगनाट्यासाठी मी त्यांच्याकडनं मागून घेणार आहे. आनंदाचा क्षण आहे. काय 4 ओळी म्हणता येतील का? काय सुचतील? हिंडत रंगीणार मारी काळजाला वार पाडी कासोट्याला चापडी या पटी, पाटेलाला धावला चाळा, कुलकर्ण्याला घातली डोळा, मास्तरांनी सोडली शाळा हिच्यासाठी. तेल्यापासून तिला नेती का, वाण्यापासून गुळ घेती, हिनं गुजराला येडा केला ग. लावलं तांबटाला पिस, केलं बुरडाचा हास, हिनं पराठाचा किस काढला ग. ही बाजीन दिनार, केलं पठाणाला गार, पोरं लहान लहान पुरेनात हिलार. म्हणे पठ्ठे बापराव कवी, रांडबीन चवी, हिनं आबरूचा निलावा केला ग. न्यूज 18 मराठी बदललेलं आहे म्हणजे आता, आणि आवाज महाराष्ट्राचा आहे. काय सांगाल त्यांना? या माध्यमातून त्यांनी जो म्हणजे बसा मॅडम, या माध्यमातून त्यांनी म्हणजे चॅनलवाल्यांनी जो तमाशाचा प्रचार केलेला आहे आणि म्हणजे तमाशाला एक वेगळा दर्जा दिलेला आहे, याबद्दल मी न्यूज चॅनलचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, सांगोला.